Dear student, today we will see the next chapter 11 cell structure and microorganism. आज आपण त्या ठिकाणी सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशी रचना आणि मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार. पण लेटस रिकॉल म्हटलेलं आहे. थोडंसं काय करायचं सांगितलं आपल्याला मागच्या इयत्तेमधलं त्या ठिकाणी आठवायला सांगितले. काय सांगितलंय, व्हॉट इज द नेम ऑफ द मायन्यूट कंपोनंट ऑफ विच द बॉडी ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. म्हणजे सजीवांचं शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेलं असतं तर त्याला काय म्हणतात. बघा काय सांगता येईल आपल्याला. द बॉडी ऑफ ए ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ मायन्यूट कंपोनंट कॉल्ड सेल. ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो पेशी जे आहे तर ते पेशी त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे सजीवांचं शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेलं असतं तर त्याला सेल किंवा पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न त्याच्यामधले पहा, इज द नंबर ऑफ दी स्मॉलेस्ट युनिट्स द सेम इन द बॉडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हा जो काही सेल जो आहे पेशी जे आहे तर त्या पेशी या घटकांची संख्या सर्व सजीवांमध्ये त्या ठिकाणी सारखीच असते का. द नंबर ऑफ सेल्स आर डिफरंट अँड स्पेसिफिक फॉर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जी काही पेशींची जी काही संख्या जी आहे तर ती प्रत्येक असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवांमध्ये त्या ठिकाणी ती वेगवेगळी असते. आणि पुढे आपल्याला सांगितले स्पेसिफिक फॉर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक असणारा जो काही विशिष्ट प्राणी जो आहे तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी ती विशिष्ट अशा प्रकारची पेशींची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे सेल, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशी म्हणताना. वी हॅव लर्न्ड दॅट सेल्युलर ऑर्गनायझेशन इन द इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट the cell is the fundamental structural and functional unit of living organism. पुन्हा एकदा पहा, we have learned that cellular organization is the primary characteristics of all living organism. म्हणजे पेशीमय रचना ज्याला म्हटलेली सेल्युलर ऑर्गनायझेशन आणि प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते प्रमुख अशा प्रकारचं लक्ष म्हणजे पेशीमय रचना हे सर्व सजीवांचं प्रमुख लक्षण त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि पुढे आपल्याला सांगितले दॅट द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि पेशी हा सर्व सजीवांचा काय सांगितलेला आपल्याला फंडामेंटल मूलभूत आणि दुसरं सांगितलं आपल्याला फंक्शनल युनिट म्हणजे पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक अशा प्रकारचा मूलभूत त्या ठिकाणी घटक आहे. पुढे आता काय सांगितलेले कंप्लीट द फ्लो चार्ट. आता हा जो काही प्रवाही तक्ता जो आहे तर तो प्रवाही तक्ता काय करायचा आपल्याला त्या ठिकाणी तो पूर्ण करायचा. आता काय काय दिलेले की सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती, मी मागून त्या ठिकाणी येताना म्हणजे बुकपासून आपण त्या ठिकाणी सुरुवात करू. पुस्तक जे आहे बुकमध्ये आपल्या लक्षात येतं दिसतंय बुक कशाचं बनलेलं असतं. अनेक प्रकारचे चॅप्टर जे आहेत तर त्या चॅप्टरचं त्या ठिकाणी बनलेलं असतं म्हणजे पाठांचं त्या ठिकाणी बनलेलं. पाठ जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही पॅराग्राफ जे आहेत तर ते पॅराग्राफ्स त्या ठिकाणी असणार आहे. पॅराग्राफ्स म्हणजेच काय म्हणता नसतो आपण त्याला त्या ठिकाणी परिच्छेद त्या ठिकाणी म्हणतो. हे जे काही परिच्छेद जे आहे तर त्या परिच्छेदामध्ये अनेक अशा प्रकारचे सेंटेन्सेस वाक्य जे आहे तर ते वाक्य त्या ठिकाणी असतात. हे जे काही सेंटेन्सेस जे आहे तर त्या सेंटेन्सेसमध्ये अनेक अशा प्रकारचे वर्ड्स त्या ठिकाणी असतात. आणि वर्ड जे आहे तर ते कशाचे बनलेले असतात तर असणारे जे काही लेटर जे आहेत अक्षर जे आहेत तर त्या अक्षरांचे त्या ठिकाणी बनलेले असतात. म्हणजे पुन्हा एकदा ठिकाणी लक्षात येत नसते की लेटर जे आहे तर त्या लेटरची त्या ठिकाणी काय वर्ड बनताना असतात. अनेक वर्ड जे आहेत तर त्या अनेक वर्डचे त्या ठिकाणी सेंटेन्स बनताना असतात. अनेक सेंटेन्सचं त्या ठिकाणी पॅराग्राफ त्या ठिकाणी बनताना असतो. अनेक पॅराग्राफचे त्या ठिकाणी चॅप्टरमध्ये रूपांतर होताना दिसते. अनेक चॅप्टर जे आहेत तर त्याचं रूपांतर त्या ठिकाणी आपल्याला बुक्समध्ये होताना दिसते. म्हणजे पहा काय सांगितले वी हॅव सीन
द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ बुक इन द अबव फ्लो चार्ट. वर जो काही प्रवाही तक्ता जो आहे तर त्या प्रवाही तक्त्यामध्ये पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकामध्ये नेमकं काय काय असतंय तर पाठ असणारे, पाठामध्ये अनेक अशा प्रकारचे त्या ठिकाणी पॅरेग्राफ्स असणारे, पॅरेग्राफ्समध्ये अनेक अशा प्रकारचे सेंटेन्सेस असणारे, सेंटेन्सेसमध्ये अनेक अशा प्रकारचे वर्ड्स असणारे, त्या वर्ड्स जे आहेत तर ते लेटरचे म्हणजे पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकाचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कशा पद्धतीचं हे आपण त्या ठिकाणी वर असणार जो काही फ्लो चार्ट प्रवाही तक्ता जो आहे तर त्या प्रवाही तक्त्यामध्ये त्या ठिकाणी पाहिजे. सिमिलरली देअर ऑर्गनायझेशन लेव्हल इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू. आणि अशाच पद्धतीने सजीवांचं असणारं जे काही संघटन पातळी जी आहे तर ती संघटन पातळी त्या ठिकाणी असते. आता याच्यामध्ये काय काय असते तर ते आपल्याला पुढे दिलेले पहा की दीज आर म्हणजे सजीव जो आहे तर त्या सजीवामध्ये काय काय सांगितलेले की सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम, ऑर्गॅनिझम, काही काय सांगितलेले की सर्व असणारे जे काही सजीव जे आहे तर त्या सजीवांचे असणारे जे काही संघटन पातळी जी आहे तर त्या संघटन पातळीमध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगितले की सेल, पेशी त्या ठिकाणी असणार, त्याच्यानंतर टिश्यू असणार आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी ऑर्गन्स त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे अवयव त्या ठिकाणी असणार आहे, ऑर्गन सिस्टीम म्हणजे अवयव संस्था असणार आहे, आणि त्याच्या त्या ठिकाणी तो ऑर्गॅनिझम जो आहे तर तो ऑर्गॅनिझम म्हणजे त्या ठिकाणी तो सजीव त्या ठिकाणी बनलेला आहे. पुढे सेल फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सर्व सजीवांची रचना आणि कार्य ही पेशी पातळी जी आहे तर त्या पेशी पातळीवरच त्या ठिकाणी चालताना दिसतात. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ द सेल दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी आउट ऑल दिअर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. आणि आपल्या लक्षात येत नसते आपण पाहिले की सर्व सजीवांची रचना व कार्य ही पेशी पातळीवर होत असतात आणि पेशीच्या आधारे त्या ठिकाणी असणाऱ्या काही लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत, जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. आता पुढे काय दिलेलं आपल्याला यूज युअर त्या ठिकाणी ब्रेन पॉवर. आता काय सांगितलेलं आहे की यूज युअर ब्रेन पॉवर व्हेअर डू द लाईफ प्रोसेसेस ऑफ एनी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स टेक्स प्लेस. एक पेशी असेल, प्राणी जो आहे तर तो प्राणी जर त्या ठिकाणी एक पेशी असेल तर एक पेशीय सजीवांच्या जीवनक्रिया कुठे होतात याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. पहा काय सांगता येईल की ऑल द लाईफ प्रोसेसेस ऑफ एनी सेल्युलर ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस इन ए सिंगल सेल. एक पेशीय प्राणी जो आहे तर त्या एक पेशीय प्राण्याच्या सर्वच्या सर्व असणाऱ्या जे काही जीवन प्रक्रिया जी आहे तर ती जीवन प्रक्रिया एकच त्या ठिकाणी पेशी असते, एकाच पेशीचा त्या ठिकाणी तो बनलेला असतो आणि त्याच्यामध्येच त्या ठिकाणी ती घडून येताना दिसते. देअर फिडिंग, डायजेशन, एक्सक्रिशन ऑल टेक प्लेस थ्रू द वन सेल. आणि हा जो काही एक पेशी असताना तो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्याचं अन्न असणारं ग्रहण किंवा खाणे, पचन करणे, उत्सर्जन करणे या सर्वच्या सर्व असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया एकाच पेशीमध्ये त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. ड्युरिंग रिप्रोडक्शन द सेम सेल्स डिव्हाइड्स इंटू टू. आणि ज्यावेळेस त्याचं पुनरुत्पादन होतं, नवीन अशा प्रकारचा जीव त्या ठिकाणी निर्माण तयार करण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्याला त्या ठिकाणी रिप्रोडक्शन म्हटलेले, पुनरुत्पादन म्हटलेले. या पुनरुत्पादनाच्या काळामध्ये एका पेशीचे दोन पेशीमध्ये रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होतं. मगाची असणारे जे काही ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले पहा की या ठिकाणी डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमचा आपल्याला विचार करायचा की असणारे जे काही सेल्स, या सेल कशाची बनलेली तर टिश्यूंची बनलेली. अनेक टिश्यू एकत्र येऊन त्या ठिकाणी ऑर्गन्स बनताना दिसतात. अनेक ऑर्गन्स एकत्र येऊन या ठिकाणी असणारे जे काही ऑर्गन सिस्टीम जी आहे तर ती ऑर्गन सिस्टीम त्या ठिकाणी म्हणजे अनेक अशा प्रकारच्या पेशी येऊन त्या ठिकाणी टिश्यू बनताना दिसतात, ऊती बनताना दिसतात. ऑर्गन्स जे आहेत तर ते ऑर्गन्स त्या ठिकाणी ऊतींचे बनलेले अनेक अशा प्रकारच्या ऑर्गन्स जे आहेत तर त्या ऑर्गन्सने या ठिकाणी आपल्याला ऑर्गन सिस्टीम सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला इंद्रिय संस्था, परंतु ही जी पचन संस्था त्या ठिकाणी दाखवलेली आणि या इंद्रिय संस्थेचं मिळून आपल्याला त्या ठिकाणी मानवी शरीर जे आहे तर ते मानवी शरीर या ठिकाणी असताना जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला
म्हणजे अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही पेशी, ऊती, इंद्रिय संस्था याचं आपल्याला त्या ठिकाणी मानवी शरीर जे आहे तर ते मानवी शरीर त्या ठिकाणी बनलेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात आलं. आता पुढे ग्रेट सायंटिस्ट आपल्याला पाहिजेत. इन 1665 ए सायंटिस्ट रॉबर्ट हुक ऑब्झर्व्ड ए थिन सेक्शन ऑफ ए क्वार्क अंडर ए मायक्रोस्कोप. पाहतो की रॉबर्ट हुक हा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञानं इसवी सन 1665 मध्ये बुचाचं असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडाचा पातळ काय सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी थीन म्हणजे पातळ अशा प्रकारचा सेक्शन म्हणजे काप घेऊन तो या ठिकाणी असणारे जे काही सूक्ष्मदर्शक तुम्ही त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये पाहिलं असेल तर अशा प्रकारचं असणारे जे काही सूक्ष्मदर्शक जे आहेत तर त्या सूक्ष्मदर्शकाखाली त्या ठिकाणी तो पाहिलं. इन दिस सेक्शन ही सॉ hexagonal compartments like those of the beehives. आणि हा जो काय असणार तो काही काप जो आहे तर त्या कापामध्ये काय सांगितले त्याला त्या कापामध्ये हनी बीज म्हणजेच काय म्हणतो हनी बीज म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याला मधमाशांचं पोळं त्या ठिकाणी म्हणता नसतो तर त्या पोळ्यांमध्ये जसे कंपार्टमेंट कप्पे त्या ठिकाणी असतात तर ते कप्पे कसे सांगितले आपल्याला हेक्झागोनल. तर हेक्झागोनल मी या ठिकाणी डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी काढतोय. हेक्झागोनलची अशा पद्धतीची असणारे जे काही कप्पे जे आहेत जसे मधमाशांच्या पोळ्यामध्ये कप्पे असतात तर तशाच पद्धतीची या ठिकाणी त्या ठिकाणी असणारे जे काही कप्पे जे आहेत तर ते कप्पे त्याला त्या ठिकाणी ते दिसून आले. ही नेम्ड दोज कंपार्टमेंट सेल्स आणि हे जे काही कप्पे जे आहेत तर त्या कप्प्यांनाच त्यांनी काय म्हटलेले सेल म्हणजे पेशी जे आहेत तर ते पेशी त्या ठिकाणी म्हटलेले. This term is derived from the Latin word cella. जे काय असणार ते काही पद जे आहेत जे सेल हा जो काही शब्द जो आहे तर शब्द लॅटिन वर्ड आहे. लॅटिन भाषेमध्येच त्याला काय म्हटलेले सेला CEAA विच मीन्स स्मॉल रूम. सेला म्हणजेच लॅटिन भाषेमध्ये काय म्हटलेले लहान लहान अशा प्रकारच्या खोल्या. जसं मधमादिश असणारं जे काही पोळं जे आहे तर त्या पोळ्यामध्ये जसे छोटे छोटे त्या ठिकाणी कप्पे असतात तर त्या प्रत्येक कप्प्यामध्ये मधमाशी जी आहे तर ती मधमाशी त्या ठिकाणी राहताना दिसते. तर तसंच या ठिकाणी असणारं जे काही सेला म्हणजेच त्या ठिकाणी लॅटिन शब्द जो आहे तर त्या लॅटिन शब्दाला लहान भाषे आपलं लॅटिन भाषेमध्ये त्या ठिकाणी काय म्हटलेली छोटीशी खोली त्या ठिकाणी म्हटली. पुढे इन 1838 टू सायंटिस्ट MJ स्लायडेन काय नाव आहे स्लायडेन अँड थिओडेर स्वॅन काय म्हटलेले थिओडेर स्वॅन फॉर्म्युलेटेड ए theory about cellular structure which stated. पुन्हा एकदा ऐका 1838 मध्ये दोन शास्त्रज्ञ पहिला सांगितलं आपल्याला MJ स्लायडेन आणि दुसरा आहे थिओडेर स्वॅन या दोन शास्त्रज्ञांनी पेशींच्या रचनेविषयीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत त्या ठिकाणी म्हटला. काय सिद्धांत म्हटला पहा की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल अँड सेल इज द फंडामेंटल कंपोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. MJ स्लायडेन आणि थिओडेर स्वॅन या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशीच्या रचनेविषयीचा सिद्धांत मांडला. काय सिद्धांत मांडला की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. प्रत्येक असणारा जो काही सजीव जो आहे तर तो सजीव त्या ठिकाणी पेशीपासून त्या ठिकाणी बनलेला आहे. अँड द सेल इज द फंडामेंटल कॉम्पोनंट्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि जे काही पेशी जो आहे तर तो पेशी सर्व सजीवांचा पायाभूत फंडामेंटल कॉम्पोनंट्स पायाभूत अशा प्रकारचा घटक त्या ठिकाणी असणार. इन 1885 आर विरशॉ काय म्हटलेले रिडलॉफ विरशॉ स्टेटेड दॅट ऑल सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. 1885 मध्ये रुडलॉफ विरशॉ स्पेलिंग नीट लक्षात ठेवा विरशॉ काय उच्चार करतोय मी विरशॉ अशा प्रकारचा त्या ठिकाणी आहे. तर 1885 मध्ये रुडलॉफ विरशॉ यांनी असं सांगितलं
की पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेले जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशीमधूनच त्या ठिकाणी तो होताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.